Hello students, this is the second part of our writing skills second point news report. तर विद्यार्थी मित्रांनो, मराठी भाषांतर आहे. मागच्या भागात आपण बघितलं होतं की न्यूज रिपोर्ट कसा लिहायचा. तर या भागामध्ये आपण न्यूज रिपोर्टचे एक किंवा दोन उदाहरणं बघूया. तर आपल्याला समजा न्यूज रिपोर्ट लिहायला सांगितलेला आहे ब्लड डोनेशन कॅम्प ऑर्गनाइज्ड ब्लड डोनेशन कॅम्प ऑर्गनाइज म्हणजेच रक्तदानाचा जो कॅम्प आहे त्याचं ऑर्गनायझेशन केलेलं आहे. याच्यावरती रिपोर्ट लिहायला सांगितला तर मग पहिल्यांदा काय करायचं, जो विषय आहे तो वरती डार्क अक्षरामध्ये लिहून घ्यायचा. कॅपिटल अक्षरामध्ये लिहिलं तर चांगलं. त्यानंतर रिपोर्ट लिहायचे, खाली एक लाईन सोडून द्यायची रिपोर्ट. मग रिपोर्ट लिहित असताना पहिल्यांदा ज्या ठिकाणी ती घटना घडलेली आहे त्या गावाचं नाव आणि त्याच्या पुढे दिनांक लिहायचे. उदाहरणार्थ आपण या ठिकाणी घेऊ जळगाव आणि तारीख आपण टाकू ऑक्टोबर 2 ऑक्टोबर. आता त्याच्या पुढे म्हणजे इथून पुढे जो रिपोर्ट आहे तो लिहायला सुरुवात करायची. आता मी तुम्हाला वाचून सांगणार आहे, तुम्ही लक्ष द्या. A blood donation camp was organized by the NSS unit of the local Vidya Niketan College here as a part of गांधी जयंती सेलिब्रेशन. तर गांधी जयंती सेलिब्रेशनच्या उद्देशाने विद्या निकेतन कॉलेज यामधील NSS चे जे विद्यार्थी आहेत त्यांनी ब्लड डोनेशन कॅम्पचं ऑर्गनायझेशन केलेलं आहे. द कॅम्प वॉज ऑर्गनाइज्ड इन असोसिएशन विथ द जनरल हॉस्पिटल ब्लड बँक. तर हा जो कॅम्प आहे याचं ऑर्गनायझेशन जनरल हॉस्पिटल ब्लड बँकच्या मदतीने करण्यात आलेलं होतं. द कॅम्प वॉज इनॉग्रेटेड. इनॉग्रेट करणे म्हणजे काय करणे, उद्घाटन करणे. इनॉग्रेटेड ॲट द हँड ऑफ द प्रिन्सिपल ऑफ द कॉलेज. तर त्या कॉलेजचे जे प्रिन्सिपल आहे त्यांच्या हातांनी त्या कार्यक्रमाचं ब्लड डोनेशन कॅम्पचं उद्घाटन करण्यात आलेलं होतं आणि त्यांचं नाव आहे डॉक्टर राजेश देशमुख. He called upon the students to actively participate in the social initiatives of the college. आणि त्याने सांगितलं विद्यार्थ्यांना की बाबा कॉलेजच्या ज्या सोशल ॲक्टिव्हिटीज आहेत त्याच्यामध्ये विद्यार्थ्यांनी सक्रिय सहभाग घ्यावा. द इन्चार्ज ऑफ द ब्लड बँक डॉक्टर श्रीकांत पटकी ॲप्रिसिएट द एफर्ट ऑफ द NSS युनिट ऑफ द कॉलेज इन द ऑर्गनायझेशन ऑफ द कॅम्प. तर त्या ऑर्गनायझेशनमध्ये तो जो कॅम्प ब्लड डोनेशनचा कॅम्प होता त्याच्यामध्ये NSSच्या युनिटच्या विद्यार्थ्यांनी जे सहाय्य केलेलं होतं, मदत केलेली होती किंवा परिश्रम घेतलेले होते त्याच्याकरता ब्लड डोनेशनचे जे इन्चार्ज होते डॉक्टर श्रीकांत पटकी यांनी त्यांचं कौतुक केलेलं होतं. हे स्पोक अबाउट द नीड फॉर स्ट्रेंथनिंग द ब्लड डोनेशन मुवमेंट. तर त्यांनी ब्लड डोनेशनची जी मुवमेंट आहे, जी चळवळ आहे, याला आणखी स्ट्रेंथन शक्तिशाली करण्याकरता विद्यार्थ्यांना प्रेरित केलं किंवा सांगितलं. नेक्स्ट पॅराग्राफ. 42 स्टुडंट्स इन्क्लुडिंग 18 गर्ल्स. तर 42 विद्यार्थी ज्याच्यामध्ये 18 मुली आहेत डोनेटेड ब्लड ऑन द ओकेजन. या प्रसंगी त्यांनी रक्तदान केलं. NSS प्रोग्राम ऑफिसर, NSSचे जे कार्यक्रमाचे अधिकारी होते डॉक्टर वंदना पाटील अँड NSS व्हॉलंटियर्स टूक पेन फॉर द सक्सेस ऑफ द प्रोग्राम. तर या कार्यक्रमाच्या यशाकरता त्यांनी म्हणजेच डॉक्टर वंदना पाटील आणि NSSचे जे व्हॉलंटियर्स होते त्यांनी सर्वांनी या ठिकाणी खूप परिश्रम घेतलेले होते. तर अशा प्रकारे हा रिपोर्ट संपला. आणखी दुसरं एक उदाहरण घेऊ. समजा ॲक्सिडेंटचा रिपोर्ट आहे. इथं हेडलाईन दिलेली आहे 4 killed 20 injured in ट्रक बस ॲक्सिडेंट. मग जी काही हेडलाईन दिलेली आहे ती पहिल्यांदा आपण वरती डार्क अक्षरामध्ये कॅपिटल अक्षरात लिहून घ्या. 4 killed 20 injured in bus truck accident. आता हे हेडलाईन दिल्यानंतर त्याच्या
खाली एक सोडून द्यायची, त्याच्या खाली गावाचं नाव ज्या ठिकाणी घटना घडलेली आहे. समजा उदाहरणार्थ आपण या ठिकाणी घेणार आहोत अकोला. नंतर तारीख टाकून द्यायची, कॉमा देऊन तारीख. समजा आजची तारीख मी टाकतो जुलै 18 आणि त्याच्यापुढे आपला रिपोर्ट लिहायला सुरुवात करायची. आता माहिती काय आहे मी तुम्हाला वाचून सांगणार आहे. 4 persons including a driver of the bus were killed while 20 other injured when a truck carrying a metal collided. कॉलिड होणे म्हणजेच काय होणे? टक्कर होणे. Collided with the MSRTC bus heading towards Akola from Nagpur on Amravati road 3 kilometers from कोंडडी. तर या ठिकाणी काय माहिती दिलेली आहे? 4 persons including bus driver were killed. तर बसचा ड्रायव्हर मिळून 4 लोक मारले गेलेले, while 20 other injured आणि 20 जे लोक आहेत ते जखमी आहेत. When the truck carrying metal, एका ट्रक मध्ये मेटल म्हणजे धातू काही घेऊन जात होता तो ट्रक, collided with म्हणजे टक्कर होणे, and MSRTC बस, MSRTC जी बस आहे त्याच्याशी टक्कर झाली, heading towards अकोला, जी अकोल्याकडे जात होती फ्रॉम नागपूर, on अमरावती रोड, अमरावतीच्या रस्त्यावर. The accident took place around 10 AM. हा ॲक्सिडेंट सकाळी 10 वाजता घडला. नेक्स्ट पॅराग्राफ. अकॉर्डिंग टू आय विटनेसेस, जे प्रत्यक्ष घटना पाहणारे लोक आहेत त्यांच्या म्हणण्यानुसार, द ड्रायव्हर ऑफ द स्पीडिंग ट्रक लॉस्ट कंट्रोल ऑफ द व्हेकल. तर त्या ट्रकचा जो ड्रायव्हर होता, जो खूप स्पीडमध्ये ट्रक चालवत होता, त्याचं कंट्रोल त्या ट्रकवरून सुटलेलं होतं. निगोशिएटिंग द डायव्हर्जन. आता निगोशिएट करणे म्हणजे दुर्लक्ष करणे किंवा अडथळा पार करणे. डायव्हर्जन म्हणजेच काय? लक्ष दुसरीकडे वळणे. ऑन द रोड अँड कॉलिडेड विथ द बस. तर तो ट्रक चालत असताना त्याचं लक्ष दुसरीकडे वळलं आणि त्यामुळे त्याने त्याचा ट्रक त्या बसवरती आदळला. द इम्पॅक्ट म्हणजे आघात ऑफ द कॉलिजन म्हणजे टक्कर वॉज सो ग्रेट. तर तो जो आघात होता टक्करचा बस आणि ट्रकचा हा अत्यंत मोठा होता. दॅट द ड्रायव्हर ऑफ द बस अँड 3 other died on the spot. त्यामुळे बसचा ड्रायव्हर आणि बाकीचे 3 लोक जागेवरच ठार झाले. द इंज्युअर्ड वेर रश टू द गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज. जे जखमी आहे त्यांना गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजला पाठवण्यात आलं, जे नागपूरला आहे, बाय द नियर रेसिडेंट. द कंडिशन ऑफ 5 of the injured इज स्टेटेड टू बी क्रिटिकल. आणि त्या जखमींपैकी 5 जणांची जी कंडिशन आहे ती अत्यंत क्रिटिकल आहे, गंभीर आहे. तर अशा प्रकारे आपल्याला रिपोर्ट लिहायचा असतं. So students, in this way this part ends here. We are going to stop here. Have a good day. Thank you very much.